हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चर्समध्ये आपण वेक्टर्सची ग्राफिकल मेथड बघितली होती. वेक्टर ॲडिशनची और सबट्रॅक्शनची ग्राफिकल मेथड. आज आपल्याला ॲनालिटिकल मेथडमध्ये शिकायचं आहे, पण त्याच्या आधी वेक्टरच्या रिप्रेझेंटेशनचं थोडा वेगळा टाईप आपल्याला बघायचा आहे. आता बेसिकली तुमच्या लक्षात आलेलं आहे की वेक्टर क्वांटिटी आपण कशाला म्हणतो. वेक्टर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की जी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन या दोघांची आवश्यकता असते, बरोबर. त्यामुळे आता डायरेक्शन दाखवण्यासाठी कालपर्यंत आपण अँगलचा वापर केला. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण अँगल वापरला, 0 डिग्री, 70 डिग्री, 120 डिग्री, लाईक दॅट. आता आपल्याला अँगल नाही वापरायचा आहे. मग आता आपण दाखवणार आहोत कोऑर्डिनेट सिस्टीमचा वापर करून डायरेक्शनचा सेन्स सांगणार आहोत. तुम्ही आतापर्यंत कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक्स आणि वाय या दोन ऍक्सिसशी डील केलंय. आता हे जर आपण प्लेन कन्सिडर केलं तर जो व्हर्टिकल आहे, म्हणजे आतापर्यंत आपण असे दोन ऍक्सिस कन्सिडर केले, वाय आणि एक्स, बरोबर. आता हे जे प्लेन आहे याला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, एक्स आणि वाय ऍक्सिस. या प्लेनला जो परपेंडिक्युलर आहे तो झाला तिसरा ऍक्सिस, त्याला म्हणायचं झेड ऍक्सिस. पण हीच कन्सेप्ट आपल्याला या प्लेन वरती 3 डायमेन्शन मध्ये घेऊन जायची. मग आपण ती अशी रिप्रेझेंट करू शकतो. समजून घ्यायचा भाग आहे हा फक्त, कारण 2 डायमेन्शन वरती आपण 3 डायमेन्शन मध्ये जाणार आहोत. फील येतोय 3 डायमेन्शनल बॉक्सचा. सो दिस इज व्हॉट 3 डायमेन्शन, बरोबर. मग आता हे एक्स आणि वाय ऍक्सिस मी असेच ठेवले आणि हा जो बॉक्स मी तयार केलाय हा दिसतोय का बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये, किंवा 3 डायमेन्शनल आपण फिगर नेहमी ड्रॉ करतो तसं आहे. बॉक्सचं कन्सेप्ट डोळ्यासमोर आणा, एखादा रेक्टँग्युलर बॉक्स, बरोबर. तर त्या रेक्टँग्युलर बॉक्सच्या 2 एजेस आणि तिसरी त्याला परपेंडिक्युलर. सो हा तिसरा ऍक्सिस जो झाला, दिस इज व्हॉट कॉल्ड एज झेड ऍक्सिस. समजून घेण्यासाठी आपण असा विचार करू की आपण ज्या रूम मध्ये बसलो आहोत त्या रूमचा एक कॉर्नर विचारात घ्या. या कॉर्नर मध्ये आपल्या जमिनीचे एक्स आणि वाय हे 2 लाईन्स, बरोबर ना. म्हणजे आपली रूम अशी आणि अशी आहे ना, किंवा अशी आहे आपण समजूया, बरोबर. तर जमीन आपली खालची फ्लोअर असा चौकोनी आहे, बरोबर, रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. त्याच्या या 2 साइड्स, 2 वॉल्स, या वॉल्सच्या ज्या बॉटम लाईन्स आहेत ते झाले एक्स आणि वाय ऍक्सिस, आणि हा आहे झेड ऍक्सिस. तर आपण कोणत्याही ऑब्जेक्टची लोकेशन या 3 ऍक्सिसच्या रेफरन्स मध्ये देत असतो, बरोबर. या 3 ऍक्सिसच्या रेफरन्स मध्ये आपण कोणाची पोझिशन सांगत असतो. तर आपण जसे कोऑर्डिनेट्स दिले, म्हणजे आता पॉइंट पी समजा मला रिप्रेझेंट करायचा आहे. आता हा बॉक्स मी काढून टाकणार आहे, याच्याऐवजी 3 ऍक्सिस रिप्रेझेंट करणार आहे. एक्स, वाय आणि झेड. आता याच्यामध्ये एक्स वाय ऍक्सिस नुसार इथे एखादा पॉइंट आहे, समजा पी पॉइंट, याला आपण 3, 4 असं दाखवलं. तर एक्स वाय कोऑर्डिनेट वरती याचा अर्थ काय होतो, तर एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट 4. आता आपल्याला झेड कोऑर्डिनेट आणायचा आहे, त्याच्यासाठी दिलं मी नंबर 5. आता याचा अर्थ काय झाला, तर आपल्या जमिनीवरती एखादा कॉर्नर कन्सिडर करा. तुम्हाला हा बोर्डचा कॉर्नर दिसत असेल तर आपण याच्या रेफरन्स मध्ये जाऊ. हा एक्स ऍक्सिस आहे खालचा, हा वाय ऍक्सिस आहे, आणि झेड ऍक्सिस म्हणजे याला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. तर आता तो पॉइंट कसा लोकेट होईल, तर एक्स इथून 3 युनिट, इथून 4 युनिट, सो 3 आणि 4 इथे समजा हा पॉइंट आला, आणि या प्लेन पासून तुमच्या बाजूला किंवा अवे 5 युनिट हा पॉइंट लोकेट होईल. जमिनीवरती तुमची पोझिशन तुम्हाला लोकेट करायची आहे, तर मगाशी मी म्हटलं असं 2 भिंती जिथे इंटरसेक्ट होतात तो कॉर्नर कन्सिडर करा. एक्स आणि वाय ऍक्सिस जमिनीवरचे फ्लोअर तुम्ही मोजा, टाइल्स मोजा किती येतात तुमच्यापर्यंत, आणि मग त्या जमिनीपासूनची वरची उंची आपली झेड, बरोबर. हे लक्षात घ्या. आता समजा इथे थोडीशी मी नावं बदलतो, त्याच्याने थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कळतंय का बघा. मी इथे एक्स आणि वाय म्हणतोय आणि याला झेड म्हणतोय. आता आपल्याला पॉइंट थोडं लोकेट करणं सोपं जाईल. माझ्याकडे पॉइंट आहे पी 3, 4, 5. हा लोकेट मी कसा करणार, एक्स मध्ये 3 युनिट, वाय मध्ये 4 युनिट. सो वाय पासून एक्स च्या डायरेक्शन मध्ये 3 युनिट यायचे, एक्स पासून वाय च्या डायरेक्शन मध्ये 4 युनिट इथे आहे.
पण आता हे या प्लेन वरती राहिलं ना, या प्लेन पासून आपल्याला वरती जायचंय. किती युनिट? 5 युनिट. सो इथून मी वरती आलो. सो दिस इज व्हॉट 3 4 5. हा माझा पॉइंट तयार झाला. आता हा मी कनेक्ट केला ओरिजिन पासून, तर असा तयार कनेक्ट होईल. बरोबर? म्हणजे या बोर्डचा हा जो पॉइंट आहे हा ओरिजिन आहे आणि आपण 3 युनिट 4 युनिट इथे समजा आलो आणि आपल्या बाजूला 5 युनिट, तर पॉइंट इथे आला. हा असा कनेक्ट होणार आहे ओरिजिन पासून इथे. येते लक्षात? ओरिजिन पासून इथे कनेक्ट होणार. 3 युनिट 4 युनिट बोर्ड पासून, 5 युनिट 3 4 बोर्ड पासून 5 इथे पॉइंट आला, इथून असा कनेक्ट झाला. 3 डायमेन्शन आहे. थोडं व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करा. क्लियर? सो या पद्धतीने. आता थोडं बॉक्स काढून मी तुम्हाला दाखवतो. हे समजणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला इमॅजिनेशन करता येणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. हे एकदा इमॅजिनेशन जमलं की पुढची कन्सेप्ट तुम्हाला समजायला फार सोपी होणार आहे. या बॉक्स मध्ये x y and z, बरोबर, हे 3 ऍक्सिस तयार झाले. मग आता या बॉक्स मध्ये 3 4 5 आपल्याला असं जायचंय. सो 3 युनिट 4 युनिट 3 and 4 इथे आला. y च्या डायरेक्शन मध्ये 5, सो इकडे गेलं. या बॉक्स मध्ये इथे हा पॉइंट आला आणि हे आपण कनेक्ट करणार आहोत टू द ओरिजिन. टू द ओरिजिन. बरोबर? आता हे अजून क्लिअर समजण्यासाठी मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. शाळेमध्ये तुम्हाला एक कदाचित मेन्सुरेशन या टॉपिक मध्ये असं एखादं एक्झाम्पल येऊन गेलं असेल की माझ्याकडे किंवा तुम्ही ज्या रूम मध्ये बसला ती रूम आहे. त्या रूमची डायमेन्शन इज गिव्हन पण 3 युनिट्स 4 युनिट्स आणि 5 युनिट्स. म्हणजे 3 युनिट्स लेंथ आहे, 4 युनिट्स विड्थ आहे, 5 युनिट्स हाईट आहे. या रूम मध्ये तुम्ही मॅक्झिमम किती लेंथचा रॉड अकोमोडेट करू शकाल? किती लेंथचा रॉड अकोमोडेट करू शकाल? समजा हा बॉक्स आहे असं समजूया. बरोबर? ही लेंथ आहे, ही हाईट आहे आणि ही विड्थ आहे. सो मला ह्याच्यामध्ये किती लेंथचा रॉड, मॅक्झिमम लेंथचा रॉड अकोमोडेट होऊ शकेल? तुम्ही याचा बेस कन्सिडर केला तर बेसला लेंथ आणि विड्थ पायथागोरसनी त्याचा डायगोनल काढला. बरोबर? पायथागोरसनी डायगोनल काढला. म्हणजे त्या डायगोनलची लेंथ काय होईल? म्हणजे मी पहिला बेस कन्सिडर करतो. या बेस मध्ये हा झाला डायगोनल. हा राईट अँगलच असणार आहे, फक्त आपण 3D साठी असं दाखवलंय. सो 3 युनिट 4 युनिट. सो याची व्हॅल्यू आहे 5 युनिट. पायथागोरस. येस. आता या बॉक्सला हाईट दिली. बरोबर? ओपन बॉक्स दाखवतो, हाईट दिली. आता हा रॉड जो मी असा तिरका ठेवलाय याला मी वरती केला तर इथून इथपर्यंत जाऊ शकतो. आता ही हाईट पाहिजे मला. इथे राईट अँगल आहे पुन्हा याच्यातला आणि यातला राईट अँगलच आहे, कारण तो जमिनीपाशी आहे ना, वरती गेला राईट अँगल मध्ये आला. कळतंय ना हे? आता ही लेंथ कशी मिळेल मला? हे युनिट आहे 5, तो हे 5 युनिट आणि हे 5 युनिट राईट अँगल मध्ये आहे. म्हणजे अगेन पायथागोरस. सो 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर किती झाले? 50. त्याचं रूट म्हणजे 5√2. सो दिस विल बी 5√2. सो मॅक्झिमम किती लेंथचा रॉड अकोमोडेट होऊ शकेल याच्यामध्ये? 5√2. येते लक्षात? हा जो काही सगळा प्रकार आपण केला या सगळ्याला मिळून म्हणतात रेक्टँग्युलर कंपोनंट्स. कसे? बघूया. एक्स आणि वाय या दोघांचा अँगल किती आहे? 90. झेड अगेन 90. म्हणजे हे 3 ऍक्सेस असे आहेत आपले, असं समजेल. येस, राईट. एक्स आहे, वाय आणि झेड या तिघांमधला प्रत्येकातला अँगल किती आहे? 90. सो तिन्ही ऍक्सेस मधला एकमेकांमधला अँगल आहे 90 डिग्री. क्लिअर? त्याच्यामध्ये आपण पायथागोरस वापरू शकतो. बरोबर? आता हे मी रिप्रेझेंट करणार आहे वेक्टरच्या भाषेत. मला हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मी ओरिजिन पासून कनेक्ट केला आणि त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड हे कोऑर्डिनेट्स आहेत. मला याला वेक्टरच्या फॉर्म मध्ये दाखवायचं आहे. आता हे किती सोपं आहे बघा. 3 4 5. आता त्या 3 ऍक्सेस मुळे मगाशी 2 ऍक्सेस मुळे आपले किती पार्ट होत होते? 4 पार्ट होत होते प्लेनचे. आता हा तिसरा ऍक्सिस आल्यामुळे किती पार्ट होणार आहेत प्लेनचे? बघा विचार करून. त्यासाठी आपण एक अजून
थोडंसं एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. एक्स आणि वाय ऍक्सिस मुळे माझ्याकडे हे दोन पार्ट झाले. तुम्ही तिथून बघताना बघा माझा जो खालचा बेस आहे बरोबर, ही जी एक लाईन आहे ती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे असं आपण समजू. तो इकडे एक पार्ट तुम्ही जो बघताय त्याच्या मागे दुसरा पार्ट, हे जर मी खाली केलं असं केलं तर खाली दोन पार्ट म्हणजे चार पार्ट झाले हो, ते चार क्वाड्रंट आपले. पण हे दोनच ऍक्सिस मध्ये झाले आता. आता याच्यामध्ये तिसरा असा ऍक्सिस येणार ना अजून, आणि मग प्रत्येकाचे दोन दोन पार्ट झाले म्हणजे 8 पार्ट झाले बरोबर. आता या 8 पार्ट पैकी समजण्यासाठी आपण असं समजूया की आपले 4 क्वाड्रंट असे होते आणि त्याच्यामध्ये तिसरा ऍक्सिस अजून आलेला आहे, तो आपण असा दाखवूया. प्रत्येकाला प्लस मायनस आहे बरोबर. किती कॉम्बिनेशन होतील बघा, 6 भाग झाले ऍक्सिसचे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि ऍट अ टाइम दोन पॉझिटिव्ह, एकाचा पॉझिटिव्ह दुसऱ्याचा पण पॉझिटिव्ह तिसऱ्याचा पण पॉझिटिव्ह, एकाचा पॉझिटिव्ह दुसऱ्याचा पॉझिटिव्ह तिसऱ्याचा निगेटिव्ह. बघा करून बघा माझ्याकडे 3 आहेत ना, एक्स वाय झेड, याच्यामध्ये प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस बरोबर. कॉम्बिनेशन करायचे आहे आपल्याला, प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड पहिलं, प्लस एक्स प्लस वाय मायनस झेड दोन, प्लस एक्स मायनस वाय प्लस झेड तीन, प्लस एक्स मायनस वाय मायनस झेड चार. ही चारही कॉम्बिनेशन एक्स पॉझिटिव्ह ठेवून झाली. अशी चार कॉम्बिनेशन एक्स निगेटिव्ह ठेवून करता येतील म्हणजे किती झाली, 8 कॉम्बिनेशन झाली म्हणजे 8 क्वाड्रंट झाले आपले. इथे लक्षात 8 क्वाड्रंट मध्ये स्पेस मध्ये आपण कुठेही असलेला पॉइंट एक्सप्रेस करू शकतो. येत्या लक्षात, जसं एक्स वाय मध्ये 4 क्वाड्रंट होत होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्या, एक्स एक्स म्हणजे एक्स आणि वाय बोथ पॉझिटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह वाय निगेटिव्ह, 4 होत होते 4 क्वाड्रंट. आता 6 रेफरन्सेस आहेत, प्लस मायनस 8 कॉम्बिनेशन्स आहेत, 8 क्वाड्रंट स्पेस लोकेट झाली. येत्या लक्षात. सो या पद्धतीने आपण लोकेट करणार आहोत पॉइंट. म्हणजे P345 हा पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे असं म्हणण्याच्या ऐवजी आपण तो पॉइंट असा लोकेट करणार आहोत. P इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. इथे 3 लेटर आली आय जे के, ही तिन्ही स्मॉल लेटर्स आहेत. त्याच्यावरती मी असा ॲरो सारखा सिम्बॉल काढलेला आहे, त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे कॅप, प्रोनाउन्सिएशन आहे कॅप, डोक्याची टोपी काढली आहे. आणि हा झाला वेक्टर पी, याला म्हणतात रेक्टँग्युलर कंपोनंट्स. I is called as unit vector along x axis, म्हणून मी तिथे x लिहिलं आहे बरोबर. I J K युनिट वेक्टर याचा अर्थ ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे आणि जो डायरेक्शन दाखवणार आहे. सो I will indicate direction of positive x axis बरोबर. तो मायनस झाला तर दॅट विल बी डायरेक्शन ऑफ निगेटिव्ह x axis बरोबर. J will indicate direction of y axis and K represents direction of z axis. आता या पद्धतीने आपला 3 4 5 हा जो पॉइंट आहे हा तयार झाला 3i प्लस 4j प्लस 5k. आणि ही जी सिस्टीम आली याला म्हणतात रेक्टँग्युलर कंपोनंट्स. आता मगासारखा विचार करून बघा की ओरिजिन पासून मी हा 3 4 5 जो काही पॉइंट होता हा कनेक्ट केलेला आहे. 3 4 5 हा पॉइंट ओरिजिनला बरोबर, याला म्हणतात आर बार. आर बार म्हणजे झाला पोझिशन वेक्टर. आर बार इज कॉल्ड एज पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे तो ओरिजिन पासून त्या पॉइंटची पोझिशन दाखवतो. मग हे सगळे पॉझिटिव्ह आहेत म्हणजे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. ह्याच्यातला एखादा निगेटिव्ह आला म्हणजे y समजा निगेटिव्ह आला तर x आणि z ह्या प्लेनच्या y डायरेक्शनला निगेटिव्ह मध्ये तो आहे असा त्याचा अर्थ होतो.
आता एवढं खोलात शिरू नका, हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस होणार आहे. तर लक्षात काय ठेवायचंय, हे 3 कंपोनंट्स आहेत एक्स वाय झेड डायरेक्शन मध्ये. आय जे के हे युनिट वेक्टर्स आहेत एक्स वाय झेड डायरेक्शन मध्ये, आणि त्या दोघांच्या कॉम्बिनेशननी आपला वेक्टर तयार झाला. हा आपण ओरिजिन पासून इंडिकेट करतो आहोत, म्हणून त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. सो ओरिजिन पासून त्या पॉइंटची लोकेशन कुठे आहे, इट विल गिवन बाय पोझिशन वेक्टर. आता याचं ऍप्लिकेशन सांगतो बघा, किती फॅसिनेटिंग आहे. आपण अर्थला ओरिजिन पकडलं, तर अर्थच्या रेफरन्स मध्ये सनची पोझिशन काय, ज्युपिटरची काय आहे, सॅटर्नची काय आहे, हे तुम्ही या पोझिशन वेक्टरनी सांगणार आहात. अर्थच्या एका बाजूला सन असेल, दुसऱ्या बाजूला सॅटर्न असू शकेल, त्या दुसऱ्या बाजूला तो वरती किंवा खाली कुठेही असणार आहे, किंवा अजून वेगळ्या भागात असेल कुठेतरी, अजून माझ्या मागे कुठेतरी असेल, लाईक दॅट. सो दॅट इज द पोझिशन. म्हणजे आपण स्पेस मध्ये पण हे वापरणार आहोत, जीपीएस मध्ये तर वापरलंच जातं, त्याच्यावरूनच तर सगळं मॅपिंग आणि एव्हरीथिंग होतं. टोपोग्राफी मध्ये वापरला तर, जिओग्राफी मध्ये वापरला तर खूप मोठं ऍप्लिकेशन आहे. ओके, सो दॅट इज व्हॉट पोझिशन वेक्टर. इथपर्यंत कळलंय? ओके. सो आता पोझिशन वेक्टर हा आपण दाखवणार पी बार लिहायच्या आधी आपण याला ओपी बार पण म्हणू शकतो. पुढचा पार्ट येतो याचं मॅग्निट्यूड. कारण इथे मॅग्निट्यूड नाही आलं ना, काल बघा आपण कसं लिहित होतो, वेक्टर हे 5 न्यूटन 70 डिग्री अँगल, म्हणजे मॅग्निट्यूड आणि अँगल दाखवत होतो, त्याला म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स. त्यात आपण त्याचं मॅग्निट्यूड आणि डिग्रीज म्हणजे अँगल दाखवत होतो. ह्याच्यात आपण अँगल नाही दाखवते, ह्याच्यात आपण ऍक्सेसचा रेफरन्स देतो. मग याचं मॅग्निट्यूड कसं होईल, तर मगाचं रॉडचं एक्झाम्पल आठवायचं. ओपी बार किंवा वेक्टर पी बार काय केलं आपण, यात पहिले एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर केला, तो झाला डायगोनलचा स्क्वेअर. मग तो डायगोनल पुन्हा व्हर्टिकलचा स्क्वेअर केला, म्हणजे झेडचा स्क्वेअर, आणि पुन्हा त्याचं रूट आलं. सो याचं मॅग्निट्यूड काय आहे ना, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर व्हेन एक्सप्रेस इन रेक्टँग्युलर कंपोनेंट्स. जेव्हा एखादा वेक्टर रेक्टँग्युलर कंपोनेंट्स मध्ये एक्सप्रेस केलेला असेल, तेव्हा त्याचं मॅग्निट्यूड होणार आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. याच्यात आय जे के लिहायचे नाहीत. आय जे के काय दाखवतात, ओनली द डायरेक्शन. आय मीन्स एक्स, जे मीन्स वाय, के मीन्स झेड. सो ते डायरेक्शन दाखवत आहे. आपल्याला फक्त मॅग्निट्यूड हवं आहे. सो याचं रूट and magnitude is always expressed as positive. म्हणजे याला प्लस मायनस लिहायचं नाही. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह बिकॉज इट इज ओनली मॅग्निट्यूड. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं किती डायरेक्शन आली, सेन्स आला, बरोबर. त्यामुळे मॅग्निट्यूड मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणार नाही, ओनली पॉझिटिव्ह. रूटच्या दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, पण ते सेन्स आहे, त्यामुळे वेक्टर्स मध्ये एकच लिहायची पॉझिटिव्ह. ओके, इथे टाकून बघा 3 4 5 मगासारखं काय आहे तर बघा. 3 चा स्क्वेअर 9, 16, 25 किती झाले, रूट 50 इक्वल टू 5 रूट 2. मगाशी होता का तो रॉड 5 रूट 2 चा. सो दॅट इज द मॅग्निट्यूड. ओके, सो आता आपण फॉर्म्युलाकडे जाऊ. फॉर्म्युला काय तयार होईल, रेक्टँग्युलर कंपोनेंट मध्ये आपण वेक्टर रिप्रेझेंट केला xi प्लस yj प्लस zk, किंवा आपण त्याला असेही रिप्रेझेंट करू शकतो. एखादा वेक्टर असेल a बार a1i प्लस a2j प्लस a3k. ijk वेक्टर्स, युनिट वेक्टर मीन्स मॅग्निट्यूड 1, a1 a2 a3 रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन मधलं मॅग्निट्यूड. सो मॉड a विल बी अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. इथं कळलं, हे झालं मॅग्निट्यूड. दुसरी एक टर्म येते युनिट वेक्टर, बरोबर. युनिट वेक्टर अलॉंग a बार म्हणजे a बारच्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर, त्याला म्हणायचं a कॅप ऑफ a लॅम्बडा. या ग्रीक लेटरचं प्रोनाउन्सिएशन आहे लॅम्बडा, लंगडा नाही, बरोबर. लॅम्ब, लॅम्ब माहितीये ना, लॅम्बडा, डाचा उच्चार अर्धा करायचा, लॅम्बडा, बरोबर. लॅम्बडा असा उच्चार नाही करायचा, लॅम्बडा. ओके, सो ए लॅम्बडा हा काय असणार आहे, तर हे मॅग्निट्यूड आहे.
वेक्टरला मॅग्निट्यूडनी डिवाइड केलं की तुम्हाला युनिट मिळणार म्हणजे 1 मिळणार. बरोबर, दॅट इज व्हॉट युनिट वेक्टर. मग काय झालं, बार ए डिवाइडेड बाय मॉड ऑफ बार ए. दिस इज द फॉर्म्युला ऑफ युनिट वेक्टर. मॉड ए बार ए डिवाइडेड बाय मॉड ए. दिस इज द फॉर्म्युला ऑफ युनिट वेक्टर. सो या केस मध्ये फॉर्म्युला नुसार काय होईल, ए कॅप ऑफ ए बार लॅम्बडा विल बी, मॉड ए काय आहे, a1 a2 a3 फॉर्म मध्ये आहे, सॉरी बार आहे, a1i प्लस a2j प्लस a3k डिवाइडेड बाय मॉड ए बार. सो इथे आपण सेपरेट केलं, a1 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर प्लस a2 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर जे इथे असणार आहे i प्लस a3k कॅप अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. येतं लक्षात. सो दिस इज व्हॉट फॉर्म्युला ऑफ युनिट वेक्टर. सो कळले आपल्याला रेक्टँग्युलर कंपोनेंट्स. शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा रिवाइज करू. आतापर्यंत आपण 2 ऍक्सिस सिस्टीम वापरली आहे, एक्स आणि वाय. ह्या एक्स आणि वाय चे हे जे प्लेन तयार होतं याला परपेंडिक्युलर असणारा ऍक्सिस झाला झेड. या झेड एक्स वाय आणि झेड ऍक्सिस मध्ये आपण वेक्टर रिप्रेझेंट करणार आहोत. मग त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय झेड चे ते आपण एक्स वाय झेड या पद्धतीने घेतले किंवा वेक्टर साठी ए बार साठी a1 a2 a3 घेतले. त्याचा सेन्स ऑफ डायरेक्शन त्या ऍक्सिसच्या अलॉंग रिप्रेझेंट करण्यासाठी आपण आय जे के वापरले, आय कॅप जे कॅप के कॅप. बरोबर. सो ते आय कॅप जे कॅप के कॅप आर द युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स वाय अँड झेड ऍक्सिस. मग आपल्याला पाहिजे त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड. हे जे आपण लिहिलं a1i a2j a3k याला म्हणायचं रेक्टँग्युलर कंपोनेंट्स ऑफ वेक्टर. कंपोनेंट या शब्दाचा अर्थ काय, पार्ट. बरोबर ना. सो कंपोनेंट म्हणजे पार्ट आहे, त्या वेक्टरचा एक पार्ट आहे. रेक्टँग्युलर म्हणण्याचा अर्थ ते आपले 3 ऍक्सिस राईट अँगल मध्ये आहेत म्हणून त्यांना म्हणतात रेक्टँग्युलर. बरोबर, राईट अँगल मध्ये असणार आहे. मग मॉड ए त्याचं मॅग्निट्यूड इथे अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर a3 स्क्वेअर किंवा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. आणि त्याचं युनिट वेक्टर म्हणजे वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड काय, अंडर रूट. क्लियर. एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवतो, नंतर तुम्हाला सॉल्व्ह करायला काही एक्झाम्पल देणार आहे. आता फक्त आपल्याला एवढंच फाइंड करायचंय की मी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील -2 3 0 -2 3 0. याचा मला तयार करायचा आहे वेक्टर p बार. p बार काय होणार, -2i प्लस 3j प्लस 0k. मग काय मला तयार करायचंय, मॉड p बार. मॉड p बार काय होणार, अंडर रूट -2 चा स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. सो दॅट इज अंडर रूट 4 प्लस 9 13. 13 चा रूट येणार नाही तसंच. नंतर मला तयार करायचं आहे p कॅप इक्वल टू काय असणार आहे, p बार अपॉन मॉड p बार. सो p बार -2i प्लस 3j प्लस 0k डिवाइडेड बाय रूट 13. सेपरेट लिहिलं तर -2 बाय रूट 13i प्लस 3 अपॉन रूट 13j आणि k तर 0च आहे त्यामुळे नाही लिहिलं तरी पण चालेल. आले लक्षात. आता मी काय देणार आहे तुम्हाला, फक्त असे कोऑर्डिनेट्स देणार आहे, पॉइंट्स आणि कोऑर्डिनेट्स. तुम्हाला काय करायचंय, मॉड काढायचा आहे त्याचा आणि युनिट वेक्टर काढायचं आहे. क्लियर. ओके. सो पॉइंट्स लिहून घ्या. मी इथे देतो एक a 3 4 5 मला सच b -3 0 -5 c -1 -2 -3 d 0 -2 3 e 2 -3 4 f -1 2 -5.
बघा रिपीट करतो. A 3 4 5, B -3 0 -5, C -1 -2 -3, D 0 -2 3, E 2 -3 4, F -1 2 -1. काय करायचे तुम्हाला? P बार, A बार, B बार, C बार पहिले लिहायचे IJK फॉर्म मध्ये. देन मॉड ऑफ A बार, B बार, C बार ते काढायचे. देन कॅप ऑफ A बार, कॅप ऑफ A, कॅप ऑफ B, कॅप ऑफ C हे काढायचे अप टू A. क्लियर? काढायचे, व्हॉट्सअपला पाठवायचे.